तर ही संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाकाची पूर्ण तयारी झालेली आहे। स्वयंपाकामध्ये पुरणपोळ्या बनत आहेत, कारण आज आहेत नागदिवे। आणि नागदिवे बघा प्रत्येकाचे नवस वेगवेगळे असतात। कोणी बुंदीचे लाडू बनवतं तर कोणी जिलेबी बनवतं, म्हणजे जसं नवस आहे तशा पद्धतीनं। पण मी फक्त पुरणपोळीचेच नागदिवे बनवत असते, म्हणजे पुरण बनवून जे दिवे बनतात ना ते दिवे परत पुरणपोळ्या मी बनवते। तर इकडं पुरण शिजलेलं आहे आणि वेदिकानं मला ते पुरणपात्रातून काढूनही दिलेलं आहे आणि मी इकडं करत आहे आमटीची तयारी। तर अगोदर तर मसाला वाटून घेतलेला आहे, जसं सुकं खोबरं आणि 2 कांदे भाजून घेतले ते पण वाटून घेतलेले आहेत, लसूण वाटून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली बारीक चिरून मी, म्हणजे पूर्ण ही तयारी झाली। चिंचेचं पण काढून ठेवलेलं आहे, म्हणजे कट जे डाळीतलं निघतं ते पण काढून ठेवलं आमटीसाठी। आणि इकडं पुरणाचे भांडे जे आहेत ना, जसं पुरणपात्र आहे, कुकर आहे, ते पण धुवून घेतलेलं आहे। यानं आमटी खूप छान टेस्टी बनते। तर ही पूर्ण तयारी झालेली आहे। इकडे शेंगदाणे पण भाजून ठेवले चटणीसाठी, पण अगोदर आमटी बनवत आहे। कशा पद्धतीने बनवत आहे तर अगोदर तर पातेल्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला, नंतर मी लसूण टाकलेला आहे। लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये सुकं खोबरं टाकायचं आहे। सुकं खोबरं आपण अगोदरच टाकलं तर ते जळायला लागतं, म्हणून कमी गॅस करायचा। नंतर आणि खोबरं टाकून मी परतून घेतलेलं आहे। आणि वेदिका इकडे शेंगदाण्याची चटणी बनवत आहे। मी शेंगदाणे भाजून ठेवले, थोडेसे म्हणजे गार व्हायचंच मी वेट करत होते। गार झालेले मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत। आणि आता चटण्या टाकायची, पण मसाले डब्यामध्ये मसाले संपलेले होते, लाल मिरची पावडर, हळदी पावडर, तर मिरची पावडर काढून घेतलेली आहे। आता मला चटणीसाठी लागणार आहे। आणि अगोदर इकडे मी आमटी तडका, म्हणजे दोघीही लागलेलो आहोत। मी आमटी बनवत आहे, वेदिका चटणी बनवत आहे आणि इकडं तूप पण काढत आहे। तूप संपलेलं होतं आणि नागदिवेला तूप लागणार आहे। तर अगोदर तर साय जमा झालेली होती, तर लोणी काढून घेतलेला आहे, तूप बनत ठेवलेलं आहे। तूप बनत आहे तिकडं निवांत, तोपर्यंत मी बाकीचा स्वयंपाक बनवून घेते। तर इकडे बघू शकता आमटीसाठी मसाला बनवून तयार झालेला आहे। म्हणजे मी अगोदर सुकं खोबरं टाकलं, नंतर जे भाजून कांदा मी तयार केलेला होता, पेस्ट बनवली होती, ते टाकलेले 1 ते 2 चमचे परतून घेतल्यानंतर सुके मसाले टाकले, जसं 1 चमचा मी हळदी पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा मी धना पावडर टाकला, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली, थोडासा गरम मसाला परतून घेतलेला आहे। नंतर जे आपण इकडं कट काढून ठेवले ते टाकलेले आहे, चिंचेचं पण काढून ठेवले जे पाणी होतं ते टाकलेलं आहे, आणि जे पुरणाचे भांडे धुवून घेतलेले होतं ते पण पाणी मी टाकलेलं आहे। खूप छान टेस्टी आमटी म्हणून तयार होते। म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये आमटी स्पेशल असते, ती छान झाली की पूर्ण स्वयंपाक खूपच छान आणि टेस्टी म्हणून तयार होतो। आमटी बनलेलीच आहे। नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं, आमटीला 1 उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे जे आहेत ना चटणी बनवायची आहे। तर शेंगदाणे व्यवस्थित गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेतलं, यामध्ये टाकलेत मसाले। तर या चटणीमध्ये जास्त मसाले टाकायचे नसतात, फक्त लाल मिरची पावडर थोडीशी जास्त टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, 1 ते 1.5 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण टाकलेल्या, आलं पण टाकू शकता, पण मी तर फक्त लसूण टाकलं आणि मिक्सरला वाटण करायचं आहे। आपण ही शेंगदाण्याची चटणी मिक्सरला न वाटा खलबतमध्ये वाटायची, खूप छान टेस्टी बनते। पण खलबत मी काढलेलं नाही आहे आणि वेळही तितका नव्हता, खूपच घाई गडबड थोडीशी धावपळ चालू होती, कारण लेट मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि त्यात पुरणपोळीचा स्वयंपाक, यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो। किचनमध्ये पसारा पण तसाच झालेला होता, तर पसारा काढत मी स्वयंपाक बनवून घेतलेला आहे। आमटी बनलेली आहे, चटणी पण बनलेली आहे आणि वेदिका आणि मावशी आहेत मदतीला, त्यामुळे ना जास्त म्हणजे माझी धावपळ होत नाही आहे। म्हणजे असं म्हणलं जातं ना, एकाला 2 असला आणि दोघाला 3 असलं ना, ती कामं झटपट होतात आणि बोलत बोलत अजिबात बोर होत नाही। कशी कामं होतात ना, म्हणजे तितकं कामाचा लोड पण येत नाही। इकडे दीपक, दिनेश काय करत आहेत, योगेश पण आहेत, तर सगळेजण पायनॅपल घेतलेलं आहे खाण्यासाठी, त्यांचं खाणंपिणं चालू आहे। वेदिकाचं येरझारा चालू आहेत, एक वेळा बाहेर जाते, एक वेळा आतमध्ये येते, म्हणजे तिच्या येरझारा दिवसभर चालू असतात। तर झालेलं आहे, इकडं तूप पण कढलेलं आहे बघू शकता, आणि स्वयंपाक पण झालेला आहे। आणि भजी बनवायचा काही विचार नव्हता, पण दीपकला भजी खायची आहेत, म्हणजे घरचं अन्न खूप मिस करत आहे दीपक, किंवा मी ते बनव हे बनव, पण 10-12 दिवसात मी काय काय बनवणार, रोज एक रेसिपी बनवली तरी पण बघा असं होत आहे ना की आम्ही रोजची घरची कामं खूप झालेली आहेत। तर म्हणलं आता ठीक आहे, आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतच आहे तर भजे पण बनवूया। तर कांदा भजी मी बनवत आहे। तर मावशीला मी कांदे दिलेत खूप सारे, तर मावशीने इकडं अशा पद्धतीने लांब लांब चिरून दिलेले आहेत। तोपर्यंत मी बेसन काढून घेतलेलं आहे। इथं 4-5 वाट्या मी बेसन घेतलेलं आहे, यामध्ये टाकले सुके मसाले, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा जिरं मी हातानं घासून टाकलं, छान फ्लेवर येतो, आणि 1 चमचा ओवा पण मी हातानं घासून टाकलेला आहे। आता टाकूयात चवीपुरतं मीठ आणि कांदे, कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे एक बेटर बनवून ठेवायचं आहे। झटपट भजी बनवणारी, जास्त वेळ ठेवणार नाही, कारण पूर्ण स्वयंपाक झालेला आहे। अगोदर विचार केला की काही भजी वगैरे बनवायचे, फक्त पुरणपोळ्या बनवायच्या, नागदेवी बनवायचे, कारण त्यामध्ये भरपूर वेळ जाणार होता मला। तरी पण बघा, योगेशला पण भजी खायचे होते। तुम्ही विचारत होता की योगेश कोण आहे, तर योगेश माझ्या नंदबाईचा मुलगा आहे।
तुम्ही अगोदरची व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की योगेश कोण आहे, परत वेदिका कोण आहे, सोनल कोण आहे. म्हणजे खूप सारे तुमचे असे प्रश्न होते की वेदिका आणि सोनल ह्या कोण आहेत. तर सोनल माझी छोटी बहीण आहे, वेदिका दिराची मुलगी आहे. मी जेव्हा बेंगलोरला गेले होते ना तेव्हा वेदिका आणि सोनल दोघीजण घराकडे होत्या. तर इकडं बघू शकता भज्यासाठी मी बटर तयार केलेला आहे. आणि आता थोडंसं सोडा टाकायचा, बिलकुल चुटकीभर सोडा टाकायचा, यापेक्षा जास्त टाकायचा नाही टाकला तरी पण चालतं. तरी पण मी आता झटपट मला बनवायचे आहेत म्हणून मी इथं टाकलेला आहे. आपण जास्त सोडा टाकला तर भजे जे आहेत ना खूप ऑइली होतात, म्हणून तेल जास्त सोडा जास्त टाकायचा नाही. चुटकीभर सोडा टाकला आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. तोपर्यंत तूप पण इकडं गार झालेला आहे आणि कढई मी तीच घेणार आहे भज्यासाठी. आणि इकडे बघू शकता बहीण भावाची मया. तर इकडे वेदिका दिनेशला तेल लावत आहे, जे तेल मी घरी तयार केलेलं आहे. म्हणजे ती पण लावून घेतली आणि त्याला पण लावत आहे. तुम्ही म्हणत होता की ते तेल तयार केलेलं त्यामध्ये आवळा पण खेचून टाकायचा, तर तुमचं बरोबर आहे. आवळा केसांसाठी खूपच चांगला असतो. तर आवळा माझ्याकडे नव्हता, आता मार्केटमध्ये येत आहेत पण इकडे येत नाहीत. मला लोणचं पण बनवायचं होतं आवळ्याचं, पण इकडे येतच नाही आहेत ते आवळे. आणि दिनेशनं आणलेलं होतं जेव्हा तुळशी विवाह झाला होता ना त्यावेळेस मी आणायला लावले होते. दिनेशला इतके खराब आणला की मी ते फेकून दिले सगळे, एकही व्यवस्थित नव्हतं, सगळे डाग लागलेले होते आणि व्यवस्थित आवळे इकडे येत नाही आहेत. आता आहे सीझन तरी पण येत नाही आहे. आणि यावेळी माझा आवाज खूपच बसलेला आहे, म्हणजे खूप सर्दी खोकला खूप त्रास होत आहे. तुमच्या खूप सारे असे कमेंट आले की ताई स्वतःची काळजी घे, खूपच आवाज बसलेला आहे, वाफ घे, दवाखान्यात दाखव, टॅबलेट घे, खूप सारे सजेशन तुम्ही दिलं त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमची आभारी आहे. खूप काळजीपूर्वक तुम्ही कमेंट करता, मला छान वाटतं. असेच कमेंट करत जा आणि व्हिडिओ आवडत असले तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा. तर इकडं मी पुरण तयार करून ठेवलं आणि मावशीनं कणिक मळून घेतलेले आहेत आणि दिवे बनवत आहेत. मी जोपर्यंत की आमटी वगैरे बनवत होते तोपर्यंत मावशीनं बाकी तयारी करून घेतली आणि इकडे पुरण टाकून दिवे बनवत आहेत. खूप सुंदर बनवत आहेत. मलाही तितके परफेक्ट जमत नाही आहेत, पण मावशी खूपच छान असे दिवे बनवत आहेत. आणि जास्त दिवे बनवायचे नाही, फक्त 9 दिवे बनवायचे आहेत आणि त्यामधले 5 दिवे पाजवायचे आहेत. आणि जे बाकीचे 4 असतात त्यामध्ये 2मध्ये तूप आणि 2मध्ये दूध टाकायचं असतं. आणि वेदिका इकडं तळत आहे भजे. आता तुम्ही म्हणाल वेदिकाला भजे तळायला लावलं नाही, तर वेदिका ऐकतच नाही. केव्हापासून मी म्हणत आहे की मी बनवते भजे, पण नाही, तिला बनवायचेच होते. तळत मी म्हणत होती केव्हापासून की मी भजे तळणार. तर ठीक आहे म्हणलं, मी समोरच थांबलेले आहे. आणि वेदिका इकडं परफेक्ट भजे तळते. तितकं म्हणजे मुलींना आजकाल जमत नाही, स्वयंपाक वगैरे किचनची कामं आवडत नाहीत, पण वेदिकाला ना हे सगळ्या कामात परफेक्ट आहे. ते म्हणजे स्वयंपाक बनवणं, घरची छोटी मोठी कामं करणं, हे सगळं वेदिकाला खूप आवडतं, आवडीनं करते ती. असं नाही की मी वेगळं तिला सांगत असते की हे कर, असं काही नाही आहे. ती स्वतःहून ही सगळी कामं करते, तिला आवडतात ही कामं करायला, किचनची, स्वयंपाक पाणी, परत छोटी मोठी घरची जी ही कामं आहेत खूप छान आणि परफेक्ट ती काम करत असते. तर इकडं बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट वेदिकानं भजे तळलेले आहेत. आणि हे गॅसचं बटन जे आहे ना गॅसच्या चुलीचं खराब झालेलं आहे. तर मला सवय पडलेली आहे, मला काही वाटत नाही, पण कोणी नवीन आले की ते बटन चालूच होत नाही. ते म्हणतात कसलं बटन आहे, अजिबात चालत नाही आहे, म्हणजे जाम झालेलं लवकर फिरत नाही आहे. तर वेदिका तीच म्हणत आहे की बटन जाम झालेलं आहे, अजिबात कमी केलं गॅस तर कमी होत नाही आहे, फुल केलं तर लवकर फुल होत नाही, असं झालेलं आहे. तर असं इकडे वेदिका भजी तळत आहे. तोपर्यंत मी कणिक आणखीन मळून घेते. म्हणजे मावशीनं अगोदरच कणिक मळून ठेवलेले आहे 10-15 मिनटाच्या अगोदर. आणि पुरणपोळीचं कणिक कसं एकदम छान असं परफेक्ट असलं पाहिजे, छान मऊसुद्धा असलं पाहिजे, एकदम थिक किंवा असं तसं असल्याने पुरणपोळी परफेक्ट होत नाही आहे. त्यामुळे थोडंसं सैलच आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर कणिक मी थोडंसं पाणी टाकून छान असं मळून घेतलेलं आहे. म्हणजे खूप सारं पाणी टाकलं आणि कालवलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामध्ये, आणि ते परफेक्ट पीठ तयार होणार नाही पुरणपोळीसाठी, आणि पुरणपोळी पण बिघडते. तर पुरणपोळी परफेक्ट बनवायची तर त्याची तयारी पण परफेक्टच लागते. जसं पुरण बरोबर म्हणजे परफेक्ट असलं पाहिजे, कणिक पण परफेक्ट असली पाहिजे. एक थिक्क झालं म्हणजे आता पुरण थिक्क झालं, कणिक थोडीशी सैल झाली ना तरी पण पुरणपोळ्या व्यवस्थित बनणार नाही आहेत, किंवा पुरण खूप सैल झालं आणि पीठ आपण कणिक जे आहे ना ते आपण थिक्क केलं तरी पण पुरणपोळी व्यवस्थित बनणार नाही. त्यामुळे हे लक्ष देण्याची गरज आहे की पीठ आणि पुरण व्यवस्थित असलं पाहिजे, तेव्हाच पुरणपोळी परफेक्ट बनते. तर इकडं आता मी बनवत आहे अगोदर नैवेद्य, आणि वेदिकाला म्हणलं की तिकडच्या साईडला तू भजे तळून घे, म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो. आणि किचनवरतीच बसलेली आहे ती, किचन काउंटरवरतीच, कारण खालून पोहोचत नाही आहे तिकडच्या साईडचं. आणि म्हणून वेदिका किचन काउंटरवर बसूनच निवांत भजी तळत आहे. तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवत आहे. तर इकडं अगोदर तर मी नैवेद्य बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं तेल लावून मी शेकून घेतलं की ताटलीत काढून घेतलेलं आहे. आणि मावशीला म्हणलं की तुम्ही तोपर्यंत दिवे बनवून द्या.
तर मावशी दिवे बनवत आहेत, वेदिका भजे तळलेला आहे आणि तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवत आहे. तर बघू शकता जसं सगळी कामं आपण एकटी करतो ना थोडीशी धावपळ जास्त होते आणि कमी वेळेमध्ये ही सगळी कामं आवरली जात नाहीत, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा वेळ जास्त लागतो. थोडंसं तामझाम आहे, पसारा पण तसाच होतो. तरी पण आम्ही एकाला दोघाला तिघी झालेलो होत आता आणि सगळी घरची कामं झटपट होत आहेत. तिकडं माझी बडबड चालूच असते दिवस. मावशीला काहीतरी सांगायचं, वेदिकाला काहीतरी सांगायचं, घरची कामं आवरत माझं तोंड पण चालू असतं. कारण आता या वेळेमध्ये ना घर भरलेलं आहे, म्हणजे दीपक आलेला आहे, योगेश, दिनेश, खूप मस्ती चालते दिवसभर यांची. आणि किचनमध्ये आमचं पण तसंच आहे. छान वाटतं, सगळ्यासोबत वेळ कसा जातो कळत नाही, खूप छान वाटत आहे. असं वाटतं की हे दिवस इथंच थांबावे, दिवस संपू नये, हे वेळ जाऊ नये, खूप छान वाटत आहे. आणि संग कार्यक्रमाची तयारी होत आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे, तर ती पण तयारी चालू आहे. तर भजी तळून झालेले आहेत आणि नागदिवे पण मावशीनं करून दिलेले आहेत. तर नागदिवे भाजायचे नसतात किंवा तळायचे नसतात, ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर इकडं काय केलेलं आहे की पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती ठेवलेली चाळणीत तेल लावून आणि चाळणीमध्ये दिवे ठेवायचे आहेत आणि वरच्या साईडला एक ताट ठेवून हे दिवे जे आहेत वाफ लावून घ्यायचे आहेत. म्हणजे एकही दिवा मोडणार नाही. डायरेक्ट पाण्यात टाकलं तर व्यवस्थित ते उकडले जाणार नाही, सगळी मोडातोडी होते. आणि नागदिवे कधीही तळत नाही किंवा भाजत नाहीत, अशा पद्धतीनेच आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे. तर वेदिका हे काम करत आहे, म्हणजे जसं मी सांगत आहे तशा पद्धती करत आहे. तोपर्यंत मी इकडे बनवत आहे आता पुरणपोळ्या. म्हणजे अगोदर मी नैवेद्य बनवून घेतला, मावशीला दिले दिवडाची ताटली. म्हणलं नैवेद्य ताटलीमध्ये लावून घ्या, देवाला नैवेद्य दाखवा, कोटंब्यात भरा, परडीत भरा, परत नागदेवाला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर इकडं मावशी काम करत आहे, तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते. तर इकडे पुरणपोळी मी कशा पद्धतीने बनवते, अगोदर तर मी थोडीशी कणिक घेतली व्यवस्थित, म्हणजे अगोदरच मी मळून ठेवलेली आहे पुरणपोळीसाठी कणिक थोडीशी अशी पाहिजे, जसं तुम्ही बघत आहात अशा पद्धतीनं थोडीशी कणिक घेतली, त्याची चिपटी बनवली आणि पुरण ठेवायचं आहे त्यावरती खूप सारं. म्हणजे कणिक मी थोडी घेते, पुरण जास्त घेते. तर बघू शकता एक पुरणाचा गोळा बनवून मी पिठामध्ये ठेवलेला आहे आणि छान असं आपल्याला ते एक उंडा बनवून घ्यायचा आहे. पूर्ण आतमध्ये सोडून म्हणजे पीठ वरच्या साईडला ओढून घ्यायचं, खूप छान उंडा बनतो आणि पुरणपोळी अजिबात फुटणार नाही आहे. आणि जी तव्यावरची पुरणपोळी आहे ते पण मी तेल लावून अलट पलटकर शेकून घेतलेले आहे. बघू शकता एकदम छान अशा मऊसुत पुरणपोळ्या बनलेल्या आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारी इतकी छान ही पुरणपोळी बनलेली आहे. तर पुरणपोळ्या मी थोड्याफार बनवल्या, आणखी थोड्याफार बनवायच्या आहेत. तोपर्यंत दिवे पण इकडे उकडून तयार झालेले आहेत. तर अगोदर मावशीला म्हणलं की तुम्ही इकडे निवेदित थाळी पण मांडा, दिवे पण एका ताटलीमध्ये ठेवा, म्हणजे राळ्याचं तनिष याच्या खाली ठेवून दिवे पाजवायचे असतात. आणि इकडे बहीण भावाची चर्चा चालू आहे, यांची दीपक पण किचनमध्ये चाललेला आहे. सुरू आहे काहीतरी चालत असतं दिवसभर यांचं. दीपक दिनेश वेदिकाला चिडवत असतात, वेदिका म्हणजे चालत असतं त्यांचं दिवसभर भांडण बहीण भावांचं. असं कुठलं घर आहे की जिथं बहीण भावाचं भांडणं होत नाही, भावाचं भांडणं होत नाही. आमच्या तर खूप सारं होतं. हे मुलं शांत बसत नाही, दिवसभर यांची मस्ती चालू असते. वेदिका पण तशीच आणि दीपक दिनेश योगेश ते पण तसेच झालेले आहेत. दिवसभर यांची समजूत काढतच असते मी. तर इकडे बघू शकता मावशीनं अशा पद्धतीनं दिवे ठेवलेले आहेत, म्हणजे 9 दिवे बनवले टोटल. यामध्ये फक्त 5 दिवे पाजवायचे असतात. तर 5 दिव्यामध्ये वाती आणि तूप टाकलेलं आहे. बाकीचे 4 दिवे आहेत त्यामध्ये मावशीने दूधच टाकलेले. मी काय करत असते ना, 2 दिव्यात दूध आणि 2 दिव्यात तूप टाकते. मावशीनं काय केलं, सगळ्याच दिव्यामध्ये दूध टाकलेलं आहे, म्हणजे 4 दिव्यामध्ये. आणि बाकीचे जे आहेत त्यामध्ये वाती आणि तूप टाकलेले आहे पाजवण्यासाठी. आणि जो पसारा खाली ठेवलेला होता तो पण सगळं वेदिकाला दिलेली वरच्या साईडला ठेवण्यासाठी, कारण खूप पसारा होतो. किचन आपली छोटी आहे, स्पेस कमी वाटतो आणि थोडंसं काही खाली काही ठेवलं की येता जाता येत नाही आहे. तर सगळं जेव्हाच्या तेव्हा मी पसारा पण उचललेला आहे आणि मावशीने इकडं पूर्ण तयारी केली. तोपर्यंत मी बनवत आहे पुरणपोळ्या. म्हणजे आता दीपक दिनेश योगेश सगळेजण जेवण करतील. म्हटलं ती येण्या अगोदरच पुरणपोळ्या वगैरे बनवून ठेवाव्या. इकडं मावशीनं दिवे ताटलीमध्ये ठेवलेले आहेत आणि नंतर इकडं चौरंगावरती राळ्याचं तणीस ठेवलं, त्या तणसावरती हे दिवे ठेवले आहेत अशा पद्धतीनं. म्हणजे समोरच्या साईडला तुपाचे दिवे ठेवले जे प्रज्वलित करायचे आहेत आणि मागलच्या साईडला जे दूध भरून ठेवलेले दिवे आहेत ते ठेवलेलं आहे. म्हणजे थोडेसे रीतरिवाज रूल्स असतात आणि ते केलंच पाहिजे. जसं आपल्या घरची जशी परंपरा आहे, जशी पद्धत आहे तशा पद्धतीने यामध्ये काही चेंज करायचं नाही. मी पण केलेलं नाही आहे, जसं अगोदरपासूनही चालत आलेलं आहे तशाच पद्धतीने मी करत असते कुठलेही सण असो. तर इकडं राळ्याच्या तणसावरती दिवे ठेवलेले आहेत, समोर नैवेद्य ठेवलेला आहे, देवाला नैवेद्य ठेवलेला आहे आणि इकडं फुलं वाहून नागदेवीची पूजन करायचं आहे. काजळ पण काढलं जातं, म्हणजे जसं दीप प्रज्वलित झाले की त्यावरती काहीतरी लोखंडाचं एखादी पातळ वस्तू अशी धरायची, म्हणजे त्याला ना ते व्यवस्थित काळंकी चढते. पण तूप टाकायचं, थोडंसं मिक्स करून डोळ्याला लावून घ्यायचं. हे काजळ खूप छान असतं, म्हणजे यामध्ये कुठलं केमिकल हे ते नसतं, आपल्या डोळ्यासाठी खूप छान असतं. तर आजच्या दिवशी ना काजळ काढून लावून घेतात सगळेजण.
तिकडे बघू शकता मावशीनं नागदेवाची पूजा केलेली आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, फुलं वाहिलेली आहेत आणि आमचे राजकुमार फोटो काढून घेत आहेत. खूप छान वाटत आहे. तर झालेले सगळ्यांनी पाय पडलेले आहेत. आता मी पण नागदेवाचे दर्शन करून घेते, कारण आणखी मला पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या आहेत, खूप सारी कामं आहेत. निवांत करूया. अगोदर मी इकडे देवाची पूजा करते आणि खूपच आवाज बसलेला आहे. जेव्हा मी व्हॉइसओव्हर देत आहे ना त्यावेळेस खूपच हालत बिघडलेली आहे. तुमचे खूप असे काळजीपूर्वक कमेंट येतात की ताई काळजी घे, स्वतःची काळजी घे. तर हो ताई, स्वतःची काळजी तर घ्यावीच लागणार आहे, कारण थोडंसे असं नाही की स्वतःसाठी वेळ देऊन खूप तामझाम झालेली आहे कामं आवरत नाही. दिवस कसा जात आहे अजिबात कळत नाही आहे, कारण आता एकतर छोटा दिवस असतो आणि त्यामध्ये ना थोडासा लेट झाला मॉर्निंगला किंवा सांगून नका, पूर्ण दिवसभराचा रुटीन विस्कटला जातो माझा. तर नागदेवाचं पूजा झालेलं आहे, सगळ्यांनी दर्शन करून घेतलं आणि दीपक, दिनेश, योगेश, बाबा सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत. मावशी बसलेले आहेत. तर वेदिकाला म्हणे की सगळ्यांना जेवायला वाढ. तर वेदिका इकडे जेवायला वाढत आहे. तर आजच्या जेवणाथाळीमध्ये काय काय आहे, गरमागरम पुरणपोळी, तूप, दूध हे तर आहे, त्यासोबत भात आहेत, भजी आहेत, आमटी आहे. खूपच छान स्पेशल आजची जेवणथाळी बनून तयार आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गरमागरम पुरणपोळीचा स्वयंपाक जेवण करायला. तर हीच आहे आजची जेवणथाळी. तर अगोदर सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि जसं दिनेशचे पप्पा आले तसं आम्हीही जेवण करू, म्हणजे आम्हाला थोडासा लेट होतो. तर वेदिका सगळ्यांना जेवायला नेऊन देत आहे. सगळेजण टी व्ही बघत, फोन बघत, म्हणजे मस्त एन्जॉय चालतो दिवसभर आमचा. तर इकडे बघू शकता सगळेजण कशा पद्धतीने बसले, सगळे मोबाईलमध्ये गुंग आहेत. कोणी काही बघतं तर कोणी काही बघतं. मावशी टी व्ही बघतात. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि दीपकचा सत्कार कार्यक्रम आम्ही कशा पद्धतीने केला, बाकीची काय काय तयारी केली व्हिडिओमध्ये बघण्यासाठी, म्हणजे दररोजच्या व्हिडिओमध्ये हे येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी म्हणणार नाही, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार नाही आहे, कारण या वेळेत खूप गोंधळ आहे. व्हिडिओ एडिट करण्यासाठी किंवा व्हॉइस ओव्हर देण्यासाठी मला वेळच भेटत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहेत. बाय बाय, टेक केअर.